नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे नूडल्स. तर हे नूडल्स घरीच कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नूडल्स बनवण्यासाठी इथे आपण पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यात थोडंसं तेल आणि मीठ घालून यात आपल्याला अशी एक पोळी लाटून ही घालायची आहे. तर पोळी आपण थोडी जाडसर लाटलेली आहे आणि ही आपल्याला या पाण्यामध्ये छान उकडून घ्यायची आहे. तर 80% आपण ही कुक करून घेणार आहोत आणि मग आपल्याला ही काढून घ्यायची आहे. तर इथे ही पोळी छान झालेली आहे आणि ही आपण काढून घेणार आहोत. तर नक्की करून बघा, खूप छान होतात या पद्धतीने बनवल्यास हे नूडल्स. तर घरच्या घरीच छान असे नूडल्स आपल्याला हे बनवता येतील. तर आपण रोजच्या पोळ्यांसाठी जो उंडा भिजवतो तोच आपल्याला भिजवून याची जाडसर अशी पोळी लाटायची आहे आणि ही पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि थोडी थंडी झाली की ही आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटरने याचे असे नूडल्स कापून घ्यायचे आहेत. तर असे सारखे आपण हे कापून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे नूडल्स तयार झालेले आहेत आणि आपण पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यात 1 टीस्पून बारीक कापलेला लसूण, 1 टीस्पून बारीक कापलेलं आलं, 1 कांदा लांब कापलेला असा 1 कांदा आपण इथे याच्यामध्ये घातला. शिमला मिरची घालायची, 1 भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात घालू शकता आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर अशा छान परतवून घ्यायच्या. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतात या पोळीच्या नूडल्स. इथे आपण चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये घातलं आणि हे सगळं आपण असं छान परतवून घेतलेलं आहे. इथे भाज्या छान झालेल्या आहेत. यात आपण नूडल्स घालणार आहोत. नूडल्स घातल्यानंतर आपल्याला यात सॉस घालायचे आहेत. इथे आपण 1 टीस्पून व्हिनेगर याच्यामध्ये घातलं. सोया सॉस घालायचा अर्धा टेबलस्पून, चिली सॉस अर्धा टेबलस्पून, टोमॅटो सॉस 1 टेबलस्पून आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतात. या पद्धतीने बनवल्यास या नूडल्स आणि हेल्दी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता छान असे हे घरच्या घरीच बनवलेले नूडल्स आपले तयार झालेले आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपले हे घरच्या घरीच बनवलेले पोळीचे नूडल्स तयार झालेले आहेत.